आणि आता बातमी आहे मुंबईतून। मुंबईतल्या अर्थातच वांद्रे पूर्व भागात पश्चिम रेल्वेने गरीबनगर परिसरात रेल्वेच्या जागेवरची अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची मोहीम ही मंगळवारी हाती घेतली होती। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू केलेल्या या कारवाईत आतापर्यंत बहुतांश पाडकाम पूर्ण झाले। आज या पाडकामाचा शेवटचा दिवस आहे। आतापर्यंतची सगळ्यात मोठी मोहीम, ज्यात पश्चिम रेल्वेने केलेल्या पाडकामानंतर वांद्रे स्थानक परिसर आता मोकळा श्वास घेणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून असणारी ही बांधकामं, याबद्दल वारंवार तक्रारी होत होत्या। अखेर रेल्वेने पाडकामाला ही सुरुवात केलेली आहे। तर राज्यातील धार्मिक किंवा धर्मदाय संस्थांकडे असलेल्या इनामांसंदर्भात राज्य सरकारने एक मोठाच निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे राज्यभरातील 4.5 लाख हेक्टरहून अधिक देवस्थान इनाम जमिनींची मालकी एका क्षणात बदलणार आहे। मात्र या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज नाशिकमध्ये सर्व महत्त्वाच्या देवस्थानांच्या विश्वस्तांची पत्रकार परिषद होणार आहे। अर्थातच या जमिनी इनामी मिळालेल्या होत्या आणि त्या काही एकरांमध्ये आहेत। आता मात्र ज्या पद्धतीचा सरकारचा मोठा नियम आहे किंवा निर्णय होतोय त्याला विरोध केला जाईल।